हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा. तर हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीचा. तर सकाळी मी इथं दुकानात गेले होते, जे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं. कारण ना केरळमध्ये आदल्या दिवशी पाऊस आलेला होता, त्यामुळे मला रात्री काय बाहेर जाताच आलं नाही. तर येथे मस्त सुगडांची पूजा करून ठेवली आणि सगळं आवरून ठेवलं. म्हटलं जायच्या वेळेस धावपळ नको. त्यानंतर मी लागले होते पुरणपोळीच्या स्वयंपाकाला, कारण आज पुरणपोळी बनवायची होती. तर पुरण पण इथं शिजलेलं होतं आणि आमटीची पण तयारी झालेली होती. तर इथं आमटी बनवून घेतली आणि पुरण परतत होते, कारण मला 3 वाजायच्या आधी सगळ्या पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता. फक्त पुरणपोळी आल्याच्या नंतर बनवायची होती, त्यामुळं मी इथं सगळं पटपट असं आवरून घेतलं. श्रीशाला पण तोपर्यंत झोपी लावलं होतं, ती पण मला आवरून देईन म्हटलं. त्यानंतर मस्त असे रेडी वगैरे झाले. तर सगळ्या ताई आता केरळमध्ये मकर संक्रांत साजरी करायची म्हटल्याच्या नंतर सगळ्या ज्या महाराष्ट्रीय ताई असतात त्या सगळ्या एका ठिकाणी जमतात. तर मी एका ताईंची इथं वाट बघत होते. त्यानंतर मग आम्ही गेलो व्यवसायासाठी. आणि प्रत्येकाकडे आता फौजमध्ये म्हणलं ना, प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रथा असते. सातारा कोल्हापूर साईडला ना हे विडे देतात किंवा भांगात ना गुलाल भरतात. म्हणजे प्रत्येकाकडे प्रथा वेगवेगळी असते. आपल्या अहमदनगरमध्ये वेगळी आहे, सगळीकडे अशी वेगवेगळी असते. तर इथं ना श्रीशानला एक बाबा सांभाळत होते आणि ती खरंच खूप छान खेळत होती. आणि नंतर ना त्या बाबांकडे जायचं होतं तिला. त्यानंतर इथं मस्त असे बप्पा केला तिने पण, आणि ती पण असं बप्पा करत होती. तर याचा मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी एका ताईने ना विडे घ्यायला बोलवलं होतं. म्हणजे त्यांच्याकडं अशी वेगळी पद्धत आहे. तर त्यानंतर संध्याकाळी आल्याच्या नंतर मस्त अशी गरमागरम पुरणपोळी बनवली होती, कारण श्रीशाच्या पप्पाला ना यायला खूप उशीर होणार होता. त्यामुळे म्हटलं गरमागरम पुरणपोळी बनवते, आणि ते आल्याच्या नंतर आम्हाला त्यांच्यासोबत थोडेसे फोटो पण काढायचे होते. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.